नवीन लग्न झालेल्या आपल्या लेकी आहेत, सुना आहेत, या श्रावणातल्या सोमवारी शिवामूठ वाहतात. ती शिवामूठ कशी व्हायची, कुठल्या धान्याने व्हायची आणि शिवामुठीची कहाणी हे आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नवीन लग्न झालेल्या आपल्या मुली आहेत, लेकी आहेत, सुना आहेत, यांना दर श्रावणातल्या सोमवारी शिवामूठ वाहत असतात. तर शिवामूठ म्हणजे नक्की काय असतं, ही मला जी असलेली माहिती ती मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि शिवामुठीची कहाणीसुद्धा आपण याच्यामध्ये वाचणार आहे. चला तर मग बघूयात कशी वाहतात शिवामूठ ती. हे शिवामूठ वाहतो की नाही याला शिवामृष्टीव्रत असं म्हटलं जातं बरं का. दर सोमवारी वेगवेगळं धान्य व्हायचं असतं आणि ते कुठले कुठले व्हायचे असतात ते आपण बघूया. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस. आणि जर पाचवा सोमवार आला तर त्या दिवशी सातूनी आपण शिवामूठ व्हायची असते. आता ही शिवामूठ व्हायची कशी, तर आपण नेहमीसारखी आंघोळ वगैरे चांगले छान वस्त्र नेसायचे. महादेवाला पांढरं वस्त्रसुद्धा खूप आवडतं बरं का. महादेवाची पूजा करायची, छान पाट घ्यायचा, त्याच्यावर एखादं तामण ठेवायचं, त्यात महादेवाची पिंड असेल तर महादेवाची पिंड ठेवायची, नाही तर वाळूची पिंड करायची. नंतर त्या पिंडीवर गंध, पुष्प, पांढरे तांदूळ व्हायचे, त्याला नैवेद्य दाखवायची, बेलाची पानं व्हायची, धोत्र्याचं फूल किंवा फळ मिळालं, बेलाचं फळ मिळालं तर ते व्हायचं. अशी छान महादेवाची पूजा करायची. समजा जर धातूची किंवा काळ्या पाषाणाची जर पिंड असेल तर त्याच्यावर दुधाने अभिषेक केला तरीसुद्धा चालू शकतो. आणि सोमवारी एकभुक्त राहून उपास करायचा, म्हणजे दिवसभर काही खायचं वगैरे नाही आणि संध्याकाळी आपण सोमवार सोडायचा, असा उपास हा आपण दर सोमवारी करायचा असतो. आता शिवामूठ व्हायची कशी, तर उभी व्हायची, म्हणजे असं नाही करायचं, अशी करायची. याच्यामध्ये मी आता तांदूळ घेतलेत आणि नंतर हे समजा खाली इथे पिंड असेल तर त्याच्यातनं हळूहळू असे हे तांदूळ खाली सोडायचे. अशा तीनदा ही शिवामूठ आपण महादेवावर व्हायची असते. मग तांदूळ असतील त्या दिवशी तीनदा तांदूळ शिवामूठ व्हायची, तीळ असतील त्या दिवशी पांढरे तीळ, मात्र पांढऱ्या तिळाने ही शिवामूठ व्हायची असते. आणि शिवामूठ वाहताना तीनदा आपण शिवामूठ वाहणार तेव्हा आपण काय म्हणायचं, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा. असं प्रत्येक वेळेला, म्हणजे प्रत्येक 3 वेळेला ज्या वेळेला आपण मूठ वाहत असतो त्यावेळेला, मूठभर धान्य आपण पिंडीवर वाहत असतो त्यावेळेला हा मंत्र मात्र जरूर म्हणायचा असतो. आता आपण शिवामुठीची कहाणी वाचूया. सोमवारची शिवामुठीची कहाणी. पहिल्यांदा गणपतीची कहाणी वाचायची, ती आपण मागे एका एपिसोडमध्ये वाचलेली आहे, ती ऐकली तरी चालू शकतं. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांना त्याचा चांगला तो राजा प्रतिपाळ करायचा, म्हणजे त्यांना चांगलं सांभाळायचा. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुराचा गोठा असं दिलं जायचं. तिला गुराखायचं काम दिलं जायचं. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला, ही रानात गेली. नागकन्या देवकन्याची तिची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई कुठे जाता? त्या नागकन्या म्हणाल्या, महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. हिने पुन्हा विचारलं, त्याने काय होतं? भरताऱ्याची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण गं? ती म्हणाली, मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्याबरोबर ती देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा बसू लागल्या. नावडती म्हणाली, काय गं बायानो, कुठला वसा बसता? त्या म्हणाल्या, आम्ही शिवामुठीचा वसा बसतो. या वशाला काय करावं? पुन्हा तिने विचारलं. मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावीत आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या, धीरा भावा, नंदा जावा, भरतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावे. संध्याकाळपर्यंत उपास करावा, उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा कधी निजू नये, उपास नाही निभावला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा, मुकाट्यानं जेवण करावं. मुकाट्याने म्हणजे शांतपणे न बोलता मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्षे करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि 5वा आला तर सातू शिवामुठीकरता घेत जावं. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी तिला दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं.
त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपास केला. जावा नंदाने उष्टमाष्ट पान दिलं. तिने ते खाल्लं नाही. तिने ते गाईला घातलं. शंकराची आराधना केली. शंकराची पूजा केली. दूध पिऊन निघून गेली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या धीर भावा, नंदा जावा भरतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपास केला. शंकराला बेल व्हायला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीने उत्तर दिलं, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत. काटे कुठे आहेत. साप वाघ आहेत. तिथं माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं आणि ती देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचाच सराव होता. तिला काही वाटलं नाही. ती भराभरा चालत होती. पण ह्या माणसांना मात्र काटे कुठे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोणास ठाऊक असं सगळ्यांच्या मनात आलं. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. म्हणजे जिथे ती पूजेला जात होती की नाही ते साधंच देऊळ होतं. पण नावडते राणींनी प्रार्थना केल्यानंतर ते देऊळ सोन्याचं झालं. रत्नजडित खांब झाले. स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मुख घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या धीर भावा, नंदा जावा भरतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिलं. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. देवळाच्याच खुंटीवर पागोटं ठेवलं आणि तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली आणि माणसं बाहेर आल्याबरोबर ते देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. जो तळ बघायला गेला होता की नाही तो राजा परत आला. पागोटा आणायला राजा देवळात गेला. तो तिथे एक लहानसं देऊळ होतं. तिथे एक पिंड होती. वर त्यांनी केलेली पूजा पण होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे कसं झालं? तर सून हसून म्हणाली, माझा गरिबांचा हाच देव आहे. मी देवाची प्रार्थना केली. त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत बसवून राजाने तिला घरी आणलं. नावडतीची राणी आवडती राणी झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशी ही शिवामुठीची कहाणी. आपण देवाची पूजा केल्यानंतर कहाणी वाचावी आणि मग जो आपल्याला फराळ करायचा असेल तो करावा. जसे नावडती राणीची आवडती राणी झाली तसा तुम्हाला शंकर प्रसन्न हो ही मी त्या शंकराजवळ प्रार्थना करते. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा अनेक कहाण्या आणि त्याच्या संबंधीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.